हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 20 मार्च स्वामी भक्तांसाठी सर्वात महत्त्वाची तिथी. याच दिवशी म्हणजे चैत्र शुक्ल द्वितीया स्वामी महाराजांचा प्रकट दिन. या दिवसांसाठी बऱ्याच जणांच्या काही सेवा, पारायण, स्वामीचरित्र सारामृत पारायण, नामस्मरण आणि यासारख्या आणखीनही काय सेवा चालू असतील. आता बरेच जण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करत असतील किंवा करणार असतील, तर काही जण गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण देखील करतात. तर या प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायण देखील बरेच जण करतात. तर ते कसे करायचे? तर बघा, स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण व गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण यांचे नियम वेगवेगळे आहेत. तर सारामृत या ग्रंथाचे पारायण करताना जास्त नियम किंवा कडक नियम असे काही याचे नाहीत, परंतु गुरुचरित्र पारायण जर करणार असाल तर याचे काही नियम कटाक्षाने पाळावे लागतातच. त्यात मग ब्रह्मचर्याचे पालन करावेच लागते. त्यानंतर मांसाहार वर्ज्य. मग या पारायण काळामध्ये पारायणामध्ये खंड पडू देऊ नये. तसेच बाहेरचे म्हणजे परान्न वर्ज्य करावे. हा ग्रंथ केवळ ग्रंथ नसून दत्त महाराजांचा वास त्यात आहे. या ग्रंथाचे पारायण हे 7 दिवसांचे केले जाते. आता बरेच जण 3 दिवसांचे पारायण देखील करतात. तर यात 3 दिवसांचे पारायण करता येते का? तर हो, 3 दिवसांचे पारायण देखील करू शकता, परंतु त्यामध्ये खूप वेळ बसावे लागते. तितकं जर वाचन तुम्हाला एका दिवसात करणं होत असेल तरच तुम्ही करावे. तर हा ग्रंथ पारायण काळामध्ये हलवायचा नसतो किंवा हलवता येत नाही. तर ज्या ठिकाणी तुम्ही वाचन करणार आहात त्याच ठिकाणी तो ग्रंथ वाचन झाल्यानंतर झाकून ठेवावा. याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यात सविस्तर माहिती सांगितली आहे. तुम्हाला जर हे पारायण करायचे असेल तर तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तेथून तुम्हाला समजतील. तर आता हे पारायण तुम्ही 11 तारखेपासनं ते 20 तारखेत या काळात करू शकता किंवा त्याआधी देखील करू शकता. कारण बघा, पारायण हे 7 दिवसांचे असते आणि त्याची सांगता आपल्याला 8व्या दिवशी करायची असते. म्हणजे 7व्या दिवशी वाचन संपते आणि 8व्या दिवशी आपल्याला सांगता करायची असते. तर 18 तारखेला अमावस्या आली आहे आणि 19 तारखेला पाडवा आहे आणि अमावस्येच्या दिवशी पारायणास सुरुवात करत नाहीत आणि पारायणाचा शेवट देखील अमावस्येच्या दिवशी करू नये. त्यामुळे पारायण हे तुम्ही आधी सुरू केले तरी चालेल. जर तुमची काही अडचणी वगैरे असतील, मासिक धर्म असतील किंवा या सगळ्या गोष्टी बघून त्याप्रमाणे तुम्ही त्यास सुरुवात करावी. तर हे पारायण तुम्ही 10 तारखेला जर सुरू केले तर 16 तारखेला संपेल आणि 17 तारखेला त्याची सांगता करू शकता. किंवा मग 11 तारखेला सुरू केले तर ते तुम्ही 19 किंवा 20 तारखेला त्याची सांगता करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे पारायण देखील 7 दिवसांचे करू शकता. आता संकल्पयुक्त पारायण जर तुम्ही करणार असाल किंवा मग असंच 11 दिवस सेवा करायची म्हणून तुम्ही वाचू शकता. आता स्वामी सेवेबरोबरच तुम्ही 11 दिवस दत्त महाराजांची सेवा देखील करू शकता. त्यात तुम्ही 11 दिवस गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय यांचे वाचन करू शकता. तसेच ज्यांना पारायण वगैरे करणे शक्य होत नाही परंतु सेवा करण्याची इच्छा आहे, त्यांनी मग रोज स्वामी समर्थ महाराजांची नामस्मरण करू शकता किंवा तारक मंत्र रोज 11 वेळा म्हणू शकता किंवा घोर संकट उद्धारक स्तोत्र, जे दत्त महाराजांचे स्तोत्र म्हणावे, हे 11 वेळा रोज म्हटलं तरी तुम्ही किती घोर संकटात असाल, अडचणीत असाल, कितीही मोठी अडचण असेल तर रोज 51 वेळा पठण करा किंवा मग 11 वेळा 21 वेळा तुम्ही हे पठण करू शकता. हे 11 दिवस ही सेवा करायची. दत्त चालिसा तुम्ही पठण करू शकता किंवा तारक मंत्र तुम्ही 11 वेळा 11 दिवस करू शकता. तर ही सेवा तुम्ही करू शकता. अशा सेवा तुम्ही या दिवसात करू शकता. तर जेवढ्या सेवा करता येतील किंवा करायच्या असतील तर तुम्ही त्या करू शकता. खूप काही साग्र संगीत करावंच लागतं असं काही नाही. असंच केलं पाहिजे, या गोष्टी केल्याच पाहिजेत, या गोष्टी करू नये असं काहीच नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही ही सेवा करू शकता. देव फक्त आपली भक्ती पाहतो, आपली श्रद्धा पाहतो, आपली सेवा पाहतो. मग तुम्ही कसंही करा, स्वामी ती मान्य करतातच. स्वामी आपल्या भक्ताला जवळ करतातच. फक्त भक्ती महत्त्वाची असते. सगळंच केलं पाहिजे असंही नाही. जेवढी व जशी जमल तशी सेवा आपल्याला करायची
करायची आहे. आता या जेवढ्या सेवा सांगितल्या आहेत त्या सर्वच करायच्या असं काही नाही. यातील जी सेवा तुम्हाला करावीशी वाटेल, जी सेवा करणं शक्य होईल, जी जमेल, जशी जमेल, जेवढी जमेल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे. चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.